भीषण गर्मी और घटते जल स्तर ने वर्धा जिले के कारंजा घाट के शहर में जल संकट को विकराल बना दिया है, जहां नागरिक बूंद बूंद पानी के लिए तरस रहे हैं। वहीं नगर पंचायत की टैंकर सेवा भी मांग के आगे नाकाफी साबित हो रही है। शहर में लगभग 35,000 की आबादी है, लेकिन पानी सप्लाई उसी पुरानी योजना के तहत की जा रही है जो दशकों पुरानी है। शहर में करीब 5,000 नल कनेक्शन है और 3,000 से अधिक कनेक्शन की मांग हो रही है। नगर पंचायत द्वारा 2 टैंकरों के माध्यम से पानी आपूर्ति की जा रही है, लेकिन कुछ इलाकों में पानी 4 से 5 दिन बाद तो कुछ इलाकों में 8 से 10 दिन के बाद ही मिल पा रहा है। इससे नागरिकों को निजी टैंकर से पानी खरीदना पड़ रहा है, जिससे उनकी जेब पर भी असर पड़ रहा है। नळ येते 10 दिवसांनी आल्यानंतर अर्धा ते पाऊण तास नळ असते, त्याच्यात बी खराब पाणी येत असतं आणि त्याच्यानंतर मग कसं पाणी पूर्ण भेटत नाही, तर मग ते 500-600 रुपये टँकरवाल्याला देऊन बोलवावं लागतं मग टँकर. त्याच्यावर मग आपलं ते पाण्याचा उपयोग करायला लागतो. 600 रुपये 500 रुपये टँकर देऊन. शहर में पानी की मांग 11 लाख लीटर की है, जबकि हम सिर्फ 4.5 लाख लीटर ही पानी सप्लाई कर पा रहे हैं। नई योजना का काम जारी है, लेकिन पूरा होने में अभी वक्त लगेगा। वास्तविकतेमध्ये कारंजामध्ये पुरेल एवढं पुरेसं पाणी डॅम मध्ये आहे, परंतु इथे जे प्रशासन आहे त्या प्रशासनाचं जे शून्य नियोजन आहे त्याच्यामुळे परिस्थिती उद्भवलेली आहे। आणि दुसरं असं आहे की 10 दिवसाने नळ येत असल्यामुळे लोकांना 500, 600 रुपयाचे टँकर जे आहे ते विकत घ्यावं लागतात आणि तेही आता विहिरींना पाणी नसल्यामुळे त्याची टँकरचे सुद्धा दर वाढत चाललेले आहे। म्हणजे नगर पंचायतचं एकंदरीत जे नियोजनाचा अभाव आहे त्याचा जो भुर्दंड आहे तो नागरिकांना सहन करावा लागत आहे। त्याचे कमीत कमी 2-3 टँकर तरी बोलावं लागतात, कारण उन्हाळ्यामध्ये कूलर आहे किंवा झाडांना पाणी देणे आहे, वापरण्यासाठी पाणी आहे, त्याच्यामुळे एक 1500 ते 2,000 रुपये खर्च साधारणतः एका कुटुंबाचे महिन्याचे खर्च होतात। साठवणुकीसाठी आता ज्या टाक्या आहेत जुन्या त्या, पण नव्याने टाक्या सुद्धा विकत घ्याव्या लागतात आणि तो एक खर्च वेगळा आहे लोकांसमोर। नळाला कधी पाणी चांगलं येते, परंतु आता जे दान करून जे पाणी घेणं सुरू आहे त्याच्यामुळे कधी कधी अशुद्ध पाणी पुरवठा सुद्धा होतो। नगर पंचायत प्रशासन जे आहे त्यांनी व्यवस्थितपणे कारंजा शहराला पाणी द्यायला पाहिजे आणि आपल्या प्रभागाचे जे आमदार सुमितदादा वानखेडे आहे यांनी पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणलेली आहे, परंतु नगर पंचायत प्रशासनाचा दुर्लक्षितपणा आहे, त्याच्यामुळे यावर्षी जी पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास जायला पाहिजे होती ती पूर्णत्वास गेली नाहीये। म्हणजे वास्तविकतेमध्ये त्यांचं लक्षच या गोष्टीकडे नाही आहे, फार गंभीरतेने ते या पाण्याच्या विषयाला घेत नाही। 1995ला हे पाणी पुरवठा योजना कारंजा शहरात मंजूर झाली। त्यात 5,000 लोकसंख्येच्या आधारित ही योजना होती। त्याच योजनेच्या आधारे आज कारंजा शहरात 40,000 जवळपास लोकसंख्या असलेल्या गावात 35 ते 40,000 खेड्यावरचे रोजचे 5,000 लोक येतात, अशा पाणी पुरवठा सुरू आहे। त्याच्यामुळे जोपर्यंत नवीन योजना ह्या कारंजा शहरात येत नाही तोपर्यंत ह्या पाणी टंचाई निर्माण होणार आहे आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब व सुमितभाऊ वानखेडे यांच्या प्रयत्नाने कारंजा शहरात 35 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे आणि 60 ते 65% काम त्याचं पूर्णतः झालं आहे। माझ्या माहितीनुसार जवळपास पुढच्या डिसेंबर महिन्यापर्यंत योजना पूर्णतः होईल आणि कारंजा शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटेल। नगरपंचायतचा अधिकृत एक टँकर आणि एक भाड्यानं लावलेला आहे। असे 2 टँकरनं आता जवळपास कारंजा शहरात पाणी पुरवठा सुरू आहे। जिथे जिथे समजा नळ आला किंवा लेट झालं, आता काही पाटबंधाराच्या चुकीच्या याच्यामुळे त्यांनी जे 36 तास पाणी सोडलं, त्यामुळे आमच्या धरणाची विहीर पूर्णपणे आटून गेली। त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे आता कारंजा जनतेला पाण्याचा थोडा बहुत हालअपेष्टा सहन करायला लागत आहे। तशी आपली कॅपॅसिटी, तसं आता स्टोरेज कॅपॅसिटी आपली कारंजा शहरात जवळपास 11 लाख लिटर आपली स्टोरेज कॅपॅसिटी पाहिजे, परंतु आजच्या स्थितीला आपली 4.5-5 लाख लिटरचीच स्टोरेज कॅपॅसिटी असल्यामुळे थेट टाकी भरणे, थेट टाकीवर राऊंड सोडणे, त्याच्यामुळे 4 तासामध्ये टाकी भरते आणि ज्या पद्धतीने मोटर वगैरे लावल्या जाते फास्ट 2 तास टाकी खाली होते। म्हणजे एक राऊंड जर सुटतो तर 5 तास टाकी भरायला लागते। त्याच्यामुळे जोपर्यंत 11 लाख ते 10 ते 11 लाख लिटर पाणी पुरवठ्याची स्टोरेज कॅपॅसिटी होत नाही तोपर्यंत कारंजा रेग्युलर पाणी पुरवठा सुरूच होणार नाही। वार्ड नंबर 1 ते 7 हे 4थ्या दिवशी पाणी पुरवठा तिथे होतं, कारण तिथे गिरा विहीर असल्यामुळे तिथं पाणी घेतलं जाते। त्याच्यानंतर उर्वरित 8 ते 17 वार्डामध्ये 7व्या दिवशी 6व्या दिवशी पाणी पुरवठा होत असतो।
त्याच्या वतीने आम्ही त्या धरणामध्ये आता नवीन पोकलँड JCB वगैरे टाकली, 2 पंप टाकले, नवीन पंप बोलवला आहे जेणेकरून टाकी लवकरात लवकर तिथून भरली. परंतु उन्हाळ्यामध्ये जर ऑलरेडी पाहतो तर टाकीमध्ये धार बारीक येतो धरणावर, कारण धरणाची लेवल कम होऊन जाते. पाणी त्या विहिरीमध्ये त्या ज्या प्रमाणामध्ये हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात टाकीमध्ये पाणी येते त्या प्रमाणामध्ये 50% त्याचा घट होते. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक त्या टाकीत धार कमी होते. हर कुछ दिन बाद टैंकर से पानी खरीदना पड़ता है. रोजमर्रा की जिंदगी बेहद मुश्किल हो गई है. प्रशासन को जल्द से जल्द नई योजना को क्रियान्वित कर नागरिकों को राहत देनी होगी, वरना हालात और गंभीर हो सकते हैं. वर्धा से न्यूज़ फर्स्ट के लिए इकबाल शेख की रिपोर्ट. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम. आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें